अतिवृष्टीत खरीपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून घरांची पडझड झाली। या अतिवृष्टीचा आढावा खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी कळमनुरी येथील पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत घेतला। यावेळी अनेकांनी ग्रामीण पाणी पुरवठा अधिकाऱ्यांची बोगस कामाची तक्रार केल्यानंतर खासदार अष्टीकर हे चांगले संतापले आणि संबंधित अधिकाऱ्यांना चांगलं धारेवर धरले। कळमनुरी येथील पंचायत समितीच्या सभागृहात नागेश पाटील अष्टीकर यांनी तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुखांची बैठक घेऊन अतिवृष्टीचा आढावा घेतलाय। ग्रामीण पाणी पुरवठा मार्फत होत असलेल्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार नागरिकांनी आढावा बैठकीत केली असता याबद्दल खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी ग्रामीण पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला। अतिवृष्टीत नुकसान झालेल्या खरीप पिकांचे पंचनामे तातडीने करा, कोणालाही लाभापासून वंचित ठेवू नका। कयाधू नदीच्या काठावरील पिके खरडून गेली आहेत, तसेच गोठ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, जनावरही दगावली आहेत, या सर्वांचा पंचनामा करा, एकही शेतकरी लाभापासून वंचित ठेवू नका अशा सूचना देखील त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या आहे। यावेळी खासदारांनी तहसील कार्यालय, महावितरण, पंचायत समिती, कृषी कार्यालयासह सर्वच कार्यालयाचा आढावा घेतलाय। नागरिकांच्या तक्रारीही ऐकून घेतल्या। अतिवृष्टीमुळे अनेक गावातील विजेचे खांब आणि तारा तुटल्या आहेत, त्यामुळे कवडी, देवजना आदी गावातील शेताचे विद्युत पंप बंद आहेत। अनेक गावांमध्ये विजेची सेवा विस्कळीत झाली आहे, या समस्येचे तात्काळ निराकरण करा अशा सूचना देखील त्यांनी यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहे। या बैठकीत उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते, माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे, आदिवासी प्रकल्प अधिकारी सुनील बारशे, गटविकास अधिकारी जी.पी. बोथीकर, तालुका कृषी अधिकारी नितीन घुगे, नायब तहसीलदार बालप्रसाद धूत, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विठ्ठल करपे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। आवेश शेख, एमसेन न्यूज, हिंगोली।